मुळामध्ये मी बीडमध्ये असताना जो काही माधवी मंदार खंडाळकर यांचा व्हिडिओ त्यांनी रुपाली पाटील, तिची बहीण, तिचे भाऊ अनेक गुंड येऊन मारला व्हायरल केलता, त्यांनी तो डिलीट केला होता। तो डिलीट केल्यानंतर ज्या काही माधवी खंडाळकर, तिचे बंधू आणि माझी बहीण प्रिया सूर्यवंशी हे दोघंही या खडक पोलीस स्टेशनमध्ये होते। त्या दोघांच्याही काल तक्रारी पीआय साहेबांनी दोघांच्याही तक्रारी घेत होत्या आणि दोघांनी परस्पर एकमेकांच्या समजुतीने पीआय साहेबांना सांगितलं की आम्ही तक्रार मागं घेतो। ती तक्रार मागं घेत असताना पीआयनी बहिणीचं शूटिंग केलं, म्हणजे प्रिया सूर्यवंशी पाटीलचं शूटिंग केलं, माधवी खंडाळकर यांचं शूटिंग केलं, त्यांचं स्टेटमेंट घेतलं आणि दोघांच्याही तक्रारी एकमेकांनी मागं घेतल्यामुळे तिथे तो विषय संपला। माधवी खंडाळकर यांनी तो जो काही दुसरा व्हिडिओ दिला तो तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे आणि अचानकपणे जर परत ती महिला दुपारी येते आणि परत गुन्हा दाखल करतात। आता मला वाटलं जर परत गुन्हा दाखल केला असेल आणि जर त्याच्यामध्ये माझं नाव आहे असंच मला मीडियाचे जे आमचे सहकारी बंधू बाईट घेत होते त्यांनी सांगितलं रुपालीसह 4 जणांवर अटक, गुन्हा दाखल, म्हणून मी स्वतःला अटक करून घ्यायला आले की मला तुम्ही अटक करा, कळू द्या तर ना की कशासाठी आणि किती कायद्याचा हा पोरखेळ लावलेला आहे। एक व्यक्ती महिला मारलं स्वतःचाच तो लाल झालेला चेहरा ते प्रकट होतं का कुंकू होतं का पाणी होतं, आता ते तपासात सगळं बाहेर येईल। तुमच्यावर दाखल आहे का बंधू गुन्हा? माझ्यावर गुन्हा दाखल नाहीये, पण माझ्यावर त्यांनी गुन्हा दाखल करावा। कायद्याचा जर दुरुपयोग करायचा तर काय मी कायद्याची कायदेशीर लढाई माझ्या फॅमिलीवर जर विनाकारण खोटा गुन्हा दाखल करत असेल आणि आमच्या लोकांची सुद्धा तक्रार काल घेतली नाही तर आज त्यांनी ज्या पद्धतीने येऊन गुन्हा दाखल केलाय तर जो गुन्हा माझ्या बहिणीने मागे घेतला होता समजुतीने तोही गुन्हा दाखल करून घेणं त्यांचं काम आहे आणि तो गुन्हा मी दाखल करून घेणार। हो मी रुपाली चाकणकरांनीच माधवी मंदार खंडाळकरचं प्रकरण घडवून आणलेलं आहे। जी व्यक्ती तक्रार दोघी मागं घेतात कायद्याने, जिथे विषय संपलाय तिथे पुन्हा ती व्यक्ती येते आणि जर तक्रार अर्ज करत असेल कायद्याने काय त्याला महत्व आहे काय नाही ते कोर्टात होईल, परंतु हा पदावर असलेला गैरवापर आहे आणि तो चाकणकरांनी केलेला आहे आणि म्हणून मी तिथे डायरेक्ट सांगितलं तुम्ही जर सत्तेमधल्या पदावर असलेल्या लोकांचा गैरवापर करून माझ्या फॅमिलीवर माझ्यावर जर ती टॅक्टिस वापरत असाल तर मी कायद्याने संविधानाने जी आमची तिची तक्रार ती आली, तिची तक्रार तिने नाही म्हणून सांगितली, माझी बहीण आली तिने तक्रार नाही म्हणून सांगितली, ती आली तिने तक्रार दिली, मग माझ्याही बहिणीची तक्रार घेणं क्रमप्राप्त आहे पोलिसांचं आणि ती तक्रार कालची जी होती त्याच पद्धतीने दाखल केलेली आहे। मी हो माझ्याच पक्षातले आहेत आणि त्याच्याही पेक्षा हो तेच सांगतेय राज्य महिला आयोग रुपाली चाकणकर 2019ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्षा होत्या। त्यावेळी माधवी मंदार खंडाळकर त्याच्यानंतर या त्यांच्या सोबत काम करणाऱ्या त्यांच्या सहकारी होत्या। हे जे त्यांचे महिलांना त्रास देणं, खोट्या व्हिडिओ तयार करणं, ह्या सगळ्या मॅन्युप्युलेट करण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत या चाकणकर खूप शिफारशीने करताना दिसले मला आत्ताच्या ह्याच्यात विथ पुराव्यासह त्या सापडल्या। परंतु या गोष्टी सगळ्या होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रुपाली निलेश चाकणकरांना महिला आयोगावर एक चांगली संधी दिली, परंतु त्या संधीचं सोनं करण्यापेक्षा अशा पद्धतीने व्हिडिओ तयार करणे, प्रतिस्पर्धेच्या नावाने व्हिडिओ बदनामी करणे, त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणे हे त्यांचं काम पुराव्यानिशी माझ्याकडे आहे। ते जरी असलं तरी आतापर्यंत त्यांनी ज्यांच्यावर काही या गोष्टी केल्या त्यांनी त्यांना कुठलाही लढा दिला नाही। त्यांची काही मजबुरी असेल, फायनान्शियल असेल, कौटुंबिक असेल जबाबदारी किंवा हा मानसिक त्रास सहन त्यांना होत नसेल, परंतु
रुपाली पाटील ठोंबरेवर जर आता पुन्हा तिच्या घरच्यांवर हे गुन्हे दाखल करणार असेल तर चाकणकरांवर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये हे गुन्हे दाखल झालेले तुम्हाला दिसतील. आणि मला रागच एवढा होता की ज्या पक्षात मी आहे, ज्याच्याशी माझ्या कुटुंबाचा संबंध नाही, आणि चाकणकर त्यांच्यावर जे काही त्यांनी आयोगाच्या अध्यक्ष असताना पीडितेवर केलेलं चारित्र्यहनन असेल, हगवणे कुटुंबात त्यांच्यावर जे तक्रारी झाल्या त्याचाही ब्लेम जर त्याचाही राग तो पक्षातल्या व्यक्तीवर, काम करणाऱ्या व्यक्तीवर जर काढत असतील तर मला वाटतं रुपाली चाकणकरांना रुपाली पाटील ठोंबरे अशा गोष्टीला भीक घालत नाही. त्यामुळे आता त्यांनी हे सुरू केलेलं वॉर हे संपवणार रुपाली पाटील ठोंबरे कायदेशीर पद्धतीने. मी याच्या आधी केल्यात, एक लक्षात घ्या, तक्रारी म्हणजे माझी नव्हती, इतर महिलांनी केलेल्यात. मी कायदेशीर गुन्हे दाखल करते ना, माझ्याकडे आहे ना. नाही, दादा लक्ष देतात. आता निर्णय घेण्याची वेळ प्रदेशाध्यक्ष जे आहेत सुनील तटकरे साहेब, आता ही जी काही माझी ही घडामोडी ही काय मी अजून पक्षापर्यंत पोहोचवलेली नाहीये, परंतु ज्या महिलांना आतापर्यंत त्रास देण्यात आलेला आहे त्यांच्या सगळ्या तक्रारी तिथं गेलेल्या आहेत. आता ते त्यांनी दखल घ्यावी म्हणून माझी तक्रार देणार. राजीनामा द्यावा, राजीनामा द्यायला निघालेले. नाही ऐका, हो ऐका, त्याच्यावेळी माझ्यासोबत TV9चे धायगुडे सोबत आलते. त्याच्यामुळे मला जो काही पक्षाच्या महत्वाच्या पदावर बसून पक्षातल्या राज्य महिला आयोगात जर अशा पद्धतीने वागत असतील तर मी त्या पक्षाचा राजीनामा देतील हे वक्तव्य मी केलेलं आहे. पण मी अजून राजीनामा दिलेला नाहीये, हे लक्षात घ्या. तुम्ही राजीनामा मागताय का? कुणाचा? मी राज्य महिला आयोगाचा आता राजीनामा मागते. जे राज्य महिला आयोगावर काम करू शकत नाही, जे प्रदेश अध्यक्ष असून सुद्धा महिलांना पद काढून घेत असेल त्यांचा राजीनामा मागते. तुमचे वरिष्ठ ऐका ना, तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार दिली आहे का तुमच्या मैत्रिणी? एक लक्षात घ्या, पुन्हा सांगते, ही घटना घडल्यानंतर तो व्हिडिओ आला, मी बीडमध्ये होते. तिची घटना काय होती की रुपाली पाटील आणि तिच्या भगिनी, मावशी, आत्या, काका, मामा, आजी सगळे येऊन मला मारतात. मी इथे होते का? तर मी नव्हते. इथंच पहिल्यांदा त्यांचं खोटं पकडलं गेलं. चाकणकर खंडाळकराला सांगायला विसरले असतील की रुपाली पाटील ठोंबरे पुण्यात नाहीये, तू हे उद्या कर. त्याच्यामुळे तो डाव फसला. तो फसल्यानंतर तिच्या फॅमिलीतले म्हणजे मंदार खंडाळकर यांच्या फॅमिलीतले रणधीर हे सगळी फॅमिली आली आणि त्यांनी मी काल नसताना इथे दोन्ही परिवारांनी परस्पराच्या संमतीने कोणाचाही दबाव नसताना गुन्हा मागं घ्यायचं म्हणून ठरवलं. माझी बहीण गुन्हा मागं घेत नव्हती, कारण का माझ्या बहिणीला मयूर रणधीर आणि मनीष रणधीर यांनी अक्षरशः नको त्या जागेवर बुक्की मारून धक्काबुक्की केलेली आहे, लज्जा उत्पन्न केलेली आहे. मी तिथनं माझ्या बहिणीला या खंडाळकरांच्या फॅमिलीवरनं सांगितलं की झालेला विषय ती मागं घेतेय, तूही मागं घे, मी पुण्यात आल्यावर हा विषय बघते. विषय हा संपल्यानंतर आज पुन्हा मला वाटतं माधवी मंदार खंडाळकर आल्या आणि त्यांनी काय आता ती सूत्र कुठं हल्ली ती मी आता शोधून काढते. माझ्या चिडण्याचं कारण तेच होतं. रुपाली चाकणकरांनी दबाव टाकल्याशिवाय आत्ताची संपलेलं प्रकरण परत फिर्याद घ्यायचं म्हणजे संशयास्पद आहे. सोडून द्या, मी राजकारणी म्हणून एक वकील म्हणून विचारते की ज्या तुमची आणि माझी तक्रार जर मिटलेली आहे. असं का करतायत? वरिष्ठांना तक्रार दिली का तुम्ही? मी आता वरिष्ठांना तक्रार देणार आणि त्या अन्याय नाही करते. चाकणकर जळतायत, त्यांना कामाने सिद्ध होता येत नाही. मी तेच सांगते. लक्षात घ्या, काल डॉक्टर संपदा मुंडे या पीडिताच्या कुटुंबाला जे राज्य आयोग महिलांनी भेटायला जायचं होतं ते न जाता त्यांनी त्यांचं चारित्र्यहनन केलं. संपूर्ण महाराष्ट्रातनं त्यांच्यावरती टीका झाली आणि मी तिथं गेले आणि माझ्याकडे त्या लोकांनी ज्या पद्धतीने तक्रार केली ती तक्रार थेट अजितदादांपर्यंत पोहोचवली. याचा प्रचंड राग चाकणकरांना आलेला आहे आणि मग त्यांनी दाखवलं, कारण का त्यांचं याच्या आधीचं स्टेटमेंट आहे की मी याची विकेट काढली, मी त्याची विकेट काढली, आता मी यांची काढते. तर त्यांना मला तुमच्या माध्यमातून सांगायचं, विकेट काढणं एवढं सोपं नाही चाकणकर बाई. आता थेट गाठ तुमची माझ्याशी आहे. मी इतक्या दिवस बोलले नव्हते, सुरुवात तुम्ही केली आहे, याचा शेवट रुपाली पाटील ठोंबरे करणार आहे.
नाही, माझी तर त्यांची राजीनाम्याची मागणी आहे ती आहेच आहे. आणि माझी बदनामी केली, माझ्या कुटुंबाची जी काही बदनामी केली त्याच्याविषयी जी कायदेशीर लढा किंवा जी तक्रार करायची ना ती मी पुढे आता करेल. तुम्ही दबाव टाकला आणि तो कुठून? व्हिडिओ बनवायला कुठून? त्यांचा आरोप आहे. मी रात्री 2 वाजता आले आणि कुठून दबाव टाकला? मी नसताना मी त्यांना धमकवलं, मी मारलं. मग मी म्हणले ना काल माझ्या लाईव्ह मध्ये की माझ्या आत्म्याने मारलं का? बरं, पहिला व्हिडिओ आला, दुसरा व्हिडिओ आला, दबाव कुठून टाकला? उचलली जीभ लावली. आधी चाकणकरांना म्हण ज्या पदावर आहे ना. हा, तुमचे मामा पोहोचले होते. बर बर, माझे मामा आत्या काका त्यांच्या घरीच पोचायला बसलेले आहेत. हे घ्या. पण जबाबदार आहेत ना, त्यांनी का दबाव स्वीकारला? कुणी विचारायला पाहिजे. कुणी तक्रार घेतली, मग पोलिसांना हे माझं म्हणणं आहे. मी पोलिसांना त्याचा जाब विचारलेला आहे. त्यांनी सांगितलं की त्यांनी दोघींनीही काल जी काही तक्रार मागं घेतली त्याचे लेखी सगळे डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे आहेत, तेही मी त्यांना मागवलेत. आणि त्या आल्या आणि त्या आल्यानंतर कोण माधवी खंडाळकर अचानक आल्या आणि त्यांनी मला गुन्हा दाखल करायचं म्हणल्यात. मग आमचाही गुन्हा दाखल करायचं मी आता त्यांना म्हणलेली आहे आणि गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. त्याच्यामुळे आता माधवी खंडाळकरनी जो आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला त्याच्या विरोधात कालचा जो आमचा खरा गुन्हा होता तोही मी रजिस्टर केलेला आहे. आता किती जणांवर तुमच्या विरोधात म्हणजे किती जणांना गुन्हा दाखल आहे तुमच्या कुटुंबातले? कोण कोण आहे? 4 जण कोण? बहीण, मावशी, 2 बहीण आणि मावशी. तुमच्या दोन्ही सख्या बहिणी? नाही, चुलत आणि हे. एक सख्या बहीण. त्यांनी पोस्ट का केली तुमच्या विरोधामध्ये? कुणी? माधवी खंडाळकरांनी एक फेसबुक पोस्ट केली होती. अजित पवारांना सांगितलं होतं त्यांना पक्षातून काढून टाका, असं काय काय लिहिलं होतं त्यांनी. हे सगळी सुरुवात कशी झाली होती? ही सुरुवातच नाही, सांगते काय, 6 वर्ष झालं माधवी खंडाळकर आणि माझा संबंध नाहीये. अचानकपणे जेव्हा जी प्रेस झाली चाकणकरांची फलटणमध्ये आणि त्यातनं बडे मुद्द्याच्या ह्याच्यात जे काही शो झाला त्याच वेळेला माधवी मंदार खंडाळकर यांची पोस्ट आली. ती मला ऍड नाहीये, ती त्यांच्या अकाउंटवर आहे आणि तिने 10 मिनिटांनी ती डिलीट सुद्धा केली. हेच धंदे चाकणकर करतात. असो, कायद्याचं नॉलेज मी त्यांना आता खूप चांगल्या पद्धतीने देईल. आणि या लढाईमध्ये आता चाकणकरबाईंच्या अत्यंत समोरासमोर मी आहे. त्यांनी ज्या इतर महिलांना त्रास दिला ना, तर रुपाली पाटीलला त्रास देऊ शकत नाही. आता तुम्ही त्रास सहन करायचा केलेला आहे. माधवी मंदार खंडाळकर, मयूर रणधीर, मनीष रणधीर यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. तुम्ही झालं का तुमचा गुन्हा दाखल? झालाय. हो, समाधानी आहात म्हणजे आता? नाही, आता सुरुवात झाली. आता पुढचं समाधान हा देखो क्या होता है. चाकणकरांनी मग महिला आयोगाचं अध्यक्षपद घेतल्यापासून महिलावर अन्यायच केला का असं म्हणायचं का तुम्हाला? चाकणकरांनी महिला आयोगावर येऊन महिलांचं शोषण, मानसिक, शारीरिक याच गोष्टी केलेल्या आहेत. त्यांना आयोगाचं महत्वच कळलेलं नाहीये.